हाय हॅलो नमस्कार सर्वांना. स्वागत आहे आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये, तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग. तर चला, सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि हा जो ब्लॉग आहे तर तो माझ्या दुसऱ्या माहेरी शूट झालेला आहे. तर सुंदर असा व्ह्यू होता मॉर्निंगचा आणि मला निघायचं होतं आजच्या दिवशी. एंड होता माझा राहायचा आजचा. तर बघू शकतात अंजीर जे होते त्यांना मस्त असे अंजीर आलेले होते आणि आत्ताच आहे ना मध्ये पपईचे झाडं पण लावलेले आहेत, म्हणजेच पपईची बागच लावलेली आहे आणि त्याच्यामध्येच दुसरं पण पीक घेतलेलं आहे कांद्याचं. तर मग म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूयात आपण. तर इथे टोमॅटो वगैरे भाजीपाला थोडा थोडा लावलेला आहे, जसं की ताजं ताजं लागेल तसं तसं घरी आणायचा आणि तो मस्त खायचा, जे की केमिकल फ्री आहे सगळ्याच गोष्टी. आणि मस्त असं व्ह्यू होता. सो आम्ही 2 दिवस तर खूप जास्त एन्जॉय केले होते आणि तिसरा दिवस जो होता तर तिथून तर काय पाय हलत नव्हतं येण्यासाठी. पण काय करताना भरपूरशा गोष्टी असतात की यावंच लागतं आपल्याला, किती नाही काही केलं तर. मस्त असं पप्पा दूध वगैरे काढत होते आणि म्हटलं चला शूट घेऊयात, कारण की आठवणी भरपूर अशा मनात साठून राहत असतात माणसाचे. कारण की गेल्याच्या नंतर फक्त ब्लॉग्सच बघून आपण एन्जॉय करू शकतो. तसंच आम्ही गावामध्ये गेलो आणि बघितलंच असेल तुम्ही, गावात एकही माणूस नव्हतं. आणि मग आम्ही दोघींनी विचार केला की आपण काय इथे कागद गोळा करायला आलो आहे का. पण तसं नाही, थोड्याच वेळात 10-15 मिनटामध्ये भरपूर प्रमाणात अशी गर्दी वगैरे व्हायला लागली. आता काल तर रामाचा जन्म झालेलाच होता, कालच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं. आणि आज रामजन्माला आल्याचा जल्लोष असा साजरा केला जातो. पूर्ण गावामध्ये मिरवणूक वगैरे निघते आणि आज ललित कीर्तन असतं आणि त्यामध्ये पूर्ण गुलाल उधळला जातो. खूप मस्त असा कार्यक्रम असतो बघण्यासारखा, जो की तुम्ही पुढे बघणारच आहेत. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत. तर इथे मिरवणूक वगैरे निघली त्याच्यानंतर आहे ना मस्त अशी आरती होती. प्रत्येकजण इथे ना मिरवणूक निघल्याच्या नंतर पाया वगैरे पडत असतं, दर्शन घेतं. आणि तसंच मी पण दर्शन वगैरे घेतलं. तर म्हटलं चला, कारण की आपण आतमध्ये तर नव्हते गेले मी सकाळी मंदिरामध्ये. म्हटलं पालखी आली आहे ना तर आपण मस्त दर्शन वगैरे घेऊया, कारण की मला पण ऑफिसला यायचं होतं आणि उशीर झाला होता, मला निघायचं होतं लवकर. पण तसं बघायला गेलं तर कार्यक्रम बघण्यासाठी मी पण थांबूनच गेले थोडा वेळ आणि मग नंतर मी ऑफिसला आली होती. आणि आम्ही जर बघताल ना तर घरच्या कपड्यांवर आलो होतो ताईंनो, खरं सांगते. कारण की ना इथे पूर्ण गुलाल उधळला जातो म्हणून पूर्ण कपड्यांची वाट लागते. त्यामुळे इथे कुणी काय असं जास्त नवीन साड्या म्हणा किंवा ड्रेसेस कपडे वगैरे घालून कोणीच येत नाही. भरपूर जण असेच होते आमच्यासारखे की जे काही घरातले रेग्युलरचे कपडे होते तेच घालून आले होते. म्हटलं ते जर कपडे हे झाले तर धुवायला पण भरपूर असं हे होतं आणि पूर्ण व्हाईट वगैरे ड्रेसेस असले की त्याच्यावरचा तो गुलाल काही निघणारच नाही आहे ओल्या झाल्याच्या नंतर. कारण की दुसरा जो मी ऑलरेडी ड्रेस घातला होता त्याचा पण अशाच प्रमाणात कार्यक्रम झालेला आहे, जो की गुलाल निघतच नाही आहे त्याचा. किती धुवा तुम्ही, पूर्ण पाण्यात घातलं की किती वेळा घातला तरी नुसतं गुलालाचं पाणी निघत आहे. सो म्हटलं चला जाऊ द्यात, आपण घरचे कपडे घालून गेलो हेच बेस्ट होतं आपल्यासाठी. आणि तुम्ही पण असे काही कार्यक्रम असतील तर नक्की तेच करत जा, कारण की आपण काय फक्त दर्शनासाठी आणि ती मिरवणूक बघण्यासाठी गेलो होतो. पण काय झालं की म्हटलं नको तेच कपडे परत हे होणार आणि तेच कपड्यांचा गुलाल दुसऱ्या कपड्यांना लागणार, त्यापेक्षा जे काही घरचे आहेत ते ओके बेटर आहे. तर इथे दर्शन वगैरे छानपैकी झालं माझं पण आणि मिरवणूक पुढे जायला निघाली. आता जे इथे महाराज आहेत तर ते पण त्या मिरवणुकीसोबत असतात आणि मस्त असं ते पण एन्जॉय करतात आजच्या दिवशी. कारण की आज रामाचा जन्म झाला आणि दुसऱ्या दिवशीचा हा जल्लोष म्हणजेच खूप सुंदर असा क्षण आहे. आणि मी भरपूर जणांकडून ऐकलं की आमच्या मम्मीच्या पण आवडतीचा हा प्रोग्राम होता. बट काय असतं ना, माणूस जातं पण आठवणी जात नाहीत. चला असोत, काय ना त्या गोष्टींपासून आपण थोडंसं पुढे जाणं गरजेचं आहे, कारण की आठवणी माणसाच्या कधीच जात नाहीत आणि दूरही होत नाहीत. भरपूर जण अशा लेडीजकडून तोंडातून ऐकलं ते शब्द आणि तिथंच मन भरून आलं. पण काय करणार ना, आपल्याला जर त्या गोष्टीतून आपल्याला स्ट्रॉंग राहायचं असेल तर कुठंतरी आपल्याला त्या गोष्टी थोड्याशा नजरेआड केलेल्या कधी पण चांगल्या असतात. कारण की प्रत्येक गोष्टीला आपण इमोशनल होऊन चालू शकत नाही. ठीक आहे, गेले काही दिवस, आता थोडंसं आपण त्याच्यातून सावरलं, परत तिथंच बॅकअपला जायला नको. आणि घरी गेल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी होत्या पण एक व्यक्ती नव्हती आणि त्या एक व्यक्तीची उणीव खरंच आम्हाला आयुष्यभर भासणार आहे आणि आजही भासते आहे आम्हाला. कारण की एका फोनवरती बोलण्यासाठी पण आम्ही त्या व्यक्तीसोबत तरसतो. पण चला असू द्यात, काही हरकत नाही. तर वळूयात आपण पुढे. तर इथे बघू शकतात तुम्ही
की भरपूर अशा प्रमाणात गर्दी आहे इथे आणि सगळेजण त्याच गुलालाच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. इथे आरती वगैरे होती छानपैकी आणि जशी की रात्री मिरवणूक असते तशीच सकाळी सकाळी पण मिरवणूक वगैरे होती. आणि त्यानंतर जो गुलाल उधळायला सुरू होतो ना, तर जबरदस्त पूर्ण गोण्याच्या गोण्याच गुलाल आणला जातो आणि तिथूनच सुरुवात होते. तर बघू शकता तुम्ही इथे गुलाल वगैरे उधळलेला आहे आणि आमची तोंड तर एवढं डेंजर होते ना, तर बासच सांगू शकत नाही. कारण की आम्हाला वाटलं होतं आम्हाला कोण गुलाल लावणार आहे, पण तिथं गेल्याच्या नंतर एवढी जबरदस्त हालत झाली आमची की जे ओळखीचे नव्हते त्यांनी पण गुलाल लावला आम्हाला. ते म्हणे की असं कोणीच सुनं जात नाही ज्याला की गुलाल लावल्या जात नाही. ह्याच्यात म्हटलं अवघडच आहे. तर सगळे म्हटलेच होते ती गोष्ट होती, बट म्हटलं आम्हाला कोण ओळखत नाही आहे म्हटल्यावर नाही बाबा, आणि आम्ही दोघी लावून लावून कितीक लावणार आहे थोडाफार. पण तसं काही झालं नाही. पूर्ण आम्ही कसे कलरनी भरलेलो आहोत हे तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल त्या गुलालाने. तर इथे डीजे वगैरे मिरवणूक वगैरे चालू झालेली आहे आणि सगळ्यांना म्हणजेच की पूर्ण जेंट्स वगैरे जे काय आहे त्या जल्लोष साजरा करतात डान्स वगैरे करून मस्त प्रकारे. आणि इथे सुरू झालेला आहे, झेंडा वगैरे मिरवणूक करतात ते बघू शकता. तिथं गोण्यांनीच डायरेक्टली गुलाल आलेला आहे आणि भरपूर जणांच्या डोळ्यात पण तो गुलाल जात होता, कारण की कुणी कुणी वरती पण उधळत होतं त्यामुळं. पण जर तुम्ही असं काही गेले कुठे कार्यक्रमाला तर खरंच असं काही करू नका, कारण की आहे ना भरपूर असं डोळ्यांची इचिंग होती. सो त्यामुळं असं काही करत जाऊ नका जेणेकरून दुसऱ्यांना आपल्यामुळं त्रास होईल. सो इथे बघू शकतात प्रत्येकाचा कार्यक्रम चालू होता गुलाल लावायचा आणि आम्हाला तर एन्जॉय घ्यायचाच होता त्या गोष्टीचा. म्हटलं चला आपण थांबलोच आहे तर बघूयात. तर हा आमच्या हातात बघू शकतात गुलाल आहे, तुम्ही दोघींनी पण आम्ही घेतला होता. आणि त्यानंतर आमची तर इथे कमीच हालत बेकार होती. पण त्यानंतर जी काही डोक्यात गुलाल वगैरे टाकला आमच्या एका आजींनी, त्याच्यानंतर बास काही सांगू शकत नाही. त्याच्यानंतर परत आम्ही फोटोज वगैरे पण जास्त काही क्लिक केले नाही, व्हिडिओला पण जास्त काही शूट केलं नाही. त्यानंतर म्हटलं की चला नकोच, कारण की भरपूर असा डेंजर अवतार झालेला होता. आणि इथे ना फुगडी वगैरे खेळत होत्या प्रत्येक लेडीज आणि प्रत्येकजण भरपूर छान प्रकारे असं एन्जॉय करत होतं. कारण की हा जो जल्लोष आहे तो वर्षभराने परत त्यानंतरच येत असतो, तोपर्यंत तो काही जल्लोष होत नाही. सो त्यामुळे बघू शकता तिथे ज्या काही आजी वगैरे होत्या त्या फुगडी वगैरे मस्त प्रकारे खेळत होत्या आणि एका साईडला जेंट्सचा डान्स वगैरे चालू होता. म्हणजेच इथे पाणी वगैरे ओतून कार्यक्रम चालू होता, कोणी डीजेच्या ह्याच्यावरती पण चढत होतं आणि भरपूर असा आनंद लुटला जातो. तो आनंद आम्ही पण घेतलेला आहे. त्यानंतर आम्हाला जायचं होतं, म्हणजेच मलाच पप्पा येणार होते सोडवायला स्टँडवरती, कारण की मला ऑफिसला जायचं होतं. सगळेजण म्हणत होते की थांब थांब म्हणून, पण काय करणार ना, तिथून पायपट निघत नव्हतं. पण जबाबदारी असलं की पाईप काढणं गरजेचंच असतं. ते म्हटलं चला आपण पण निघूया. आणि गाडीवर जाताना भरपूर असे आम्ही गप्पा वगैरे मारल्या, जो की आम्हाला टाईम जास्त भेटला नव्हता. येताना गप्पा वगैरे झाल्या छान प्रकारे आमच्या. आणि मग मला सोडलं आणि मला बसमध्ये बसून दिलं. सो भरपूर अशा गोष्टी अशा असतात की मला छापून ठेवायला लागतात. ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस बोलायला लागतात, कारण की भरपूरशा गोष्टी आपल्या पण लाईफमध्ये घडत असतात. सो असा होता आपला आजचा जो व्लॉग आहे तो. कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. आता काल तर रामाचा जन्म झालेलाच होता, कालच्या व्लॉगमध्ये आपण बघितलं. आणि आज राम जन्माला आल्याचा जल्लोष असा साजरा केला जातो. पूर्ण गावामध्ये मिरवणूक वगैरे निघते आणि आज ललित कीर्तन असतं आणि त्यामध्ये पूर्ण गुलाल उधळला जातो. खूप मस्त असा कार्यक्रम असतो बघण्यासारखा, जो की तुम्ही पुढे बघणारच आहेत. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत. तर इथे मिरवणूक वगैरे निघली त्याच्यानंतर आहे ना मस्त अशी आरती होती. प्रत्येकजण इथे ना मिरवणूक निघल्याच्या नंतर पाया वगैरे पडत असतं, दर्शन घेतं. आणि तसंच मी पण दर्शन वगैरे घेतलं. तर म्हटलं चला, कारण की आपण आतमध्ये तर नव्हते गेले मी सकाळी मंदिरामध्ये. म्हटलं पालखी आली आहे ना तर आपण मस्त दर्शन वगैरे घेऊया, कारण की मला पण ऑफिसला यायचं होतं आणि उशीर झाला होता, मला निघायचं होतं लवकर. पण तसं बघायला गेलं तर कार्यक्रम बघण्यासाठी मी पण थांबूनच गेले थोडा वेळ आणि मग नंतर मी ऑफिसला आली होती. आणि आम्ही जर बघताल ना तर घरच्या कपड्यांवर आलो होतो ताईंनो, खरं सांगते. कारण की ना इथे पूर्ण गुलाल उधळला जातो म्हणून पूर्ण कपड्यांची वाट लागते. त्यामुळे इथे कुणी काय असं जास्त नवीन साड्या म्हणा किंवा ड्रेसेस कपडे वगैरे घालून कोणीच येत नाही. भरपूर जण असेच होते आमच्यासारखे की जे काही घरातले रेग्युलरचे कपडे होते तेच घालून आले होते. म्हटलं ते जर कपडे हे झाले तर धुवायला पण भरपूर असं हे होतं आणि पूर्ण व्हाईट वगैरे ड्रेसेस असले की त्याच्यावरचा तो गुलाल काही निघणारच नाही आहे.
ओला झाल्याच्या नंतर, कारण की दुसरा जो मी ऑलरेडी ड्रेस घातला होता त्याचा पण अशाच प्रमाणात कार्यक्रम झालेला आहे, जो की गुलाल निघतच नाही आहे. त्याचा किती धुवा तुम्ही, पूर्ण पाण्यात घातलं की किती वेळा घातला तरी नुसतं गुलालाचं पाणी निघत आहे. सो म्हटलं चला जाऊ द्यात, आपण घरचे कपडे घालून गेलो, हेच बेस्ट होतं आपल्यासाठी. आणि तुम्ही पण असे काही कार्यक्रम असतील तर नक्की तेच करत जा, कारण की आपण काय फक्त दर्शनासाठी आणि ते मिरवणूक बघण्यासाठी गेलो होतो. पण काय झालं की म्हटलं नको तेच कपडे परत हे होणार आणि तेच कपड्यांचा गुलाल दुसऱ्या कपड्यांना लागणार, त्यापेक्षा जे काही घरचे आहेत ते ओके बेटर आहे. तर इथे दर्शन वगैरे छानपैकी झालं माझं पण, आणि मिरवणूक पुढे जायला निघाली. आता जे इथे महाराज आहेत तर ते पण त्या मिरवणुकीसोबत असतात आणि मस्त असं ते पण एन्जॉय करतात आजच्या दिवशी, कारण की आज रामाचा जन्म झाला आणि दुसऱ्या दिवशीचा हा जल्लोष, म्हणजेच खूप सुंदर असा क्षण आहे. आणि मी भरपूर जणांकडून ऐकलं की आमच्या मम्मीच्या पण आवडतीचा हा प्रोग्राम होता. बट काय असतं ना, माणूस जातं पण आठवणी जात नाहीत. चला असोत, काय ना त्या गोष्टींपासून आपण थोडंसं पुढे जाणं गरजेचं आहे, कारण की आठवणी माणसाच्या कधीच जात नाहीत आणि दूरही होत नाहीत. भरपूर जण अशा लेडीजकडून तोंडातून ऐकले ते शब्द आणि तिथेच मन भरून आलं. पण काय करणार ना, आपल्याला जर त्या गोष्टीतून आपल्याला स्ट्रॉंग राहायचं असेल तर कुठंतरी आपल्याला त्या गोष्टी थोड्याशा नजरेआड केलेल्या कधी पण चांगल्या असतात, कारण की प्रत्येक गोष्टीला आपण इमोशनल होऊन चालू शकत नाही. ठीक आहे, गेले काही दिवस, आता थोडंसं आपण त्याच्यातून सावरलं, परत तिथंच बॅकअपला जायला नको. आणि घरी गेल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी होत्या, पण एक व्यक्ती नव्हती आणि त्या एक व्यक्तीची उणीव खरंच आम्हाला आयुष्यभर भासणार आहे आणि आजही भासते आहे आम्हाला, कारण की एका फोनवरती बोलण्यासाठी पण आम्ही त्या व्यक्तीसोबत तरसतो. पण चला असू द्यात, काही हरकत नाही. तर वळूयात आपण पुढे. तर इथे बघू शकतात तुम्ही की भरपूर अशा प्रमाणात गर्दी आहे इथे आणि सगळेजण त्याच गुलालाच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. इथे आरती वगैरे होती छानपैकी आणि जशी की रात्री मिरवणूक असते तशीच सकाळी सकाळी पण मिरवणूक वगैरे होती. आणि त्यानंतर जो गुलाल उधळायला सुरू होतो ना, तर जबरदस्त पूर्ण गोण्याच्या गोण्याच गुलाल आणला जातो आणि तिथूनच सुरुवात होते. तर बघू शकतात तुम्ही इथे गुलाल वगैरे उधळलेला आहे आणि आमची तोंड तर एवढं डेंजर होते ना, तर बासच सांगू शकत नाही. कारण की आम्हाला वाटलं होतं आम्हाला कोण गुलाल लावणार आहे, पण तिथं गेल्याच्या नंतर एवढी जबरदस्त हालत झाली आमची की जे ओळखीचे नव्हते त्यांनी पण गुलाल लावला आम्हाला. ते म्हणे की असं कोणीच सुनं जात नाही ज्याला की गुलाल लावल्या जात नाही. ह्याच्यात म्हटलं अवघडच आहे. तर सगळे म्हटलेच होते ती गोष्ट होती, बट म्हटलं आम्हाला कोण ओळखत नाही आहे म्हटल्यावर नाही बाबा, आणि आम्ही दोघी लावून लावून कितीक लावणार आहे थोडाफार. पण तसं काही झालं नाही, पूर्ण आम्ही कसे कलरनी भरलेलो आहोत हे तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल त्या गुलालाने. तर इथे डीजे वगैरे मिरवणूक वगैरे चालू झालेली आहे आणि सगळ्यांना म्हणजेच की पूर्ण जेंट्स वगैरे जे काय आहे ते जल्लोष साजरा करतात डान्स वगैरे करून मस्त प्रकारे. आणि इथे सुरू झालेलं आहे, झेंडा वगैरे मिरवणूक करतात ते बघू शकता. तिथं गोण्यांनीच डायरेक्टली गुलाल आलेला आहे आणि भरपूर जणांच्या डोळ्यात पण तो गुलाल जात होता, कारण की कुणी कुणी वरती पण उधळत होतं त्यामुळं. पण जर तुम्ही असं काही गेले कुठे कार्यक्रमाला तर खरंच असं काही करू नका, कारण की ना भरपूर असं डोळ्यांची इचिंग होती. सो त्यामुळं असं काही करत जाऊ नका जेणेकरून दुसऱ्यांना आपल्यामुळं त्रास होईल. सो इथे बघू शकतात प्रत्येकाचा कार्यक्रम चालू होता गुलाल लावायचा आणि आम्हाला तर एन्जॉय घ्यायचाच होता त्या गोष्टीचा. म्हटलं चला आपण थांबलोच आहे तर बघूयात. तर हा आमच्या हातात बघू शकतात गुलाल आहे, तुम्ही दोघींनी पण आम्ही घेतला होता. आणि त्यानंतर आमची तर इथे कमीच हालत बेकार होती, पण त्यानंतर जी काही डोक्यात गुलाल वगैरे टाकला आमच्या एका आजींनी, त्याच्यानंतर बास काही सांगू शकत नाही. त्याच्यानंतर परत आम्ही फोटोज वगैरे पण जास्त काही क्लिक केले नाही, व्हिडिओला पण जास्त काही शूट केलं नाही. त्यानंतर म्हटलं की चला नकोच, कारण की भरपूर असा डेंजर अवतार झालेला होता. आणि इथे ना फुगडी वगैरे खेळत होत्या प्रत्येक लेडीज आणि प्रत्येकजण भरपूर छान प्रकारे असं एन्जॉय करत होतं, कारण की हा जो जल्लोष आहे तो वर्षभराने परत त्यानंतरच येत असतो, तोपर्यंत तो काही जल्लोष होत नाही. सो त्यामुळे बघू शकता तिथे ज्या काही आजी वगैरे होत्या त्या फुगडी वगैरे मस्त प्रकारे खेळत होत्या आणि एका साईडला जेंट्सचा डान्स वगैरे चालू होता. म्हणजेच इथे पाणी वगैरे ओतून कार्यक्रम चालू होता, कोणी डीजेच्या ह्याच्यावरती पण चढत होतं आणि भरपूर असा आनंद लुटला जातो. तो आनंद आम्ही पण घेतलेला आहे. त्यानंतर आम्हाला जायचं होतं, म्हणजेच मलाच पप्पा येणार होते सोडवायला स्टँडवरती, कारण की मला ऑफिसला जायचं होतं. सगळेजण म्हणत होते की थांब थांब म्हणून, पण काय करणार ना, तिथून पाय तर निघत नव्हता. पण जबाबदाऱ्या असल्या की पाय काढणं गरजेचंच असतं. सो म्हटलं चला आपण पण निघूयात. आणि
गाडीवरती जाताना भरपूर असे आम्ही गप्पा वगैरे मारल्या, जे की आम्हाला टाईम जास्त भेटला नव्हता. मग येताना गप्पा वगैरे झाल्या छान प्रकारे आमच्या. आणि मग मला सोडलं आणि मग मला बसमध्ये बसून दिलं. सो भरपूर अशा गोष्टी अशा असतात की मनात साठवून ठेवायला लागतात. ज्यावेळेस वेळ येईल बाबा त्यावेळेसच बोलायला लागतात. कारण की भरपूर अशा गोष्टी आपल्या पण लाईफमध्ये घडत असतात. सो असा होता आपला आजचा जो व्लॉग आहे तो. कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.